जर तुम्हाला सेक्शुअल हेल्थ, इंटिमसी आणि रिलेशनशिप बाबत काही शंका असेल, एखादा स्पॉन्टेनियस मुवमेंट, अचानक आलेली अट्रॅक्शन किंवा म्हणूनच कधी कधी कपल्समध्ये छोटी मिसअंडरस्टँडिंग निर्माण होऊ शकते. एक पार्टनर जवळीक शोधत असतो तर दुसरा शांतता शोधत असतो. तेव्हा अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, सेक्स नंतर नेमकं कपल्स सेक्स झाल्यानंतर एक पार्टनर लगेच जवळ घेऊन कडल करायला किंवा थोडं बोलायची इच्छा ठेवतो, पण एकत्र घालवणं, हलके बोलणं, स्पर्श करणं, किस करणं यामुळे इंटिमसी नॅचरली बिल्ड होते आणि बॉन्डिंग जास्त जाणवते. पण काही लोकांना रिलेशनशिप प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन वाढतो, ज्यामध्ये थोडीशी झोप किंवा शांत राहण्याची इच्छा असते. कधी कधी कपल्समध्ये एक छोटा पण खूप इंटरेस्टिंग फरक दिसतो. सेक्स झाल्यानंतर एक पार्टनर लगेच जवळ घेऊन कडल करायला किंवा थोडं बोलायची इच्छा ठेवतो, पण दुसरा पार्टनर शांत पडून राहतो, कधी कधी लगेच झोपूनही जातो. तेव्हा अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, सेक्स नंतर नेमकं कपल्स काय प्रेफर करतात? कडलिंग, बोलणं, थोडासा स्पेस, त्यामागे इंटिमेसी सुरू होण्याआधी कपल्समध्ये वेगवेगळे प्रेफरन्स असू शकतात. काही कपल्सना हळूहळू तयार होणारा रोमॅन्टिक मूड आवडतो, जिथे थोडा वेळ एकत्र घालवणं, हलके बोलणं, स्पर्श करणं, किस करणं यामुळे इंटिमसी नॅचरली बिल्ड होते. तर काही जणांना अचानक असलेले स्पॉन्टेनियस पॅशन जास्त एक्साइटिंग वाटते. मग खरं काय? कपल्स नक्की काय प्रेफर करतात? याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत असून गेली 40 वर्ष ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते काम करतायत. सेक्शुअल हेल्थ आणि रिलेशनशिप इंटिमसी याबद्दल ते लोकांना माहिती देतात. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे. तिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला प्रॅक्टिस करतात. आता सर्वात आधी एक प्रॅक्टिकल प्रश्न समजून घेऊया. सेक्स झाल्यानंतर कपल्स काय प्रेफर करतात? डॉक्टर सांगतात की याचं एक ठरलेलं उत्तर नसतं, कारण प्रत्येक व्यक्तीचे इमोशनल रिस्पॉन्स वेगळे असतात. काही लोकांना इंटिमसी नंतर पार्टनर जवळ असणं, कडल करणं किंवा थोडंसं बोलणं कम्फर्टेबल असू शकतं. त्या क्षणी त्यांना इमोशनल क्लोजनेस आणि बॉन्डिंग जास्त जाणवते. पण काही लोकांचं रिलेशन वेगळं असू शकतं. त्यांना सेक्स नंतर थोडं शांत वेळ हवा असतो. हे शांत पडून राहणं, रिलॅक्स करणं किंवा कधी कधी लगेच झोपणं प्रेफर करतात. आता याचा अर्थ असा नाही की पार्टनरबद्दल प्रेम कमी आहे. ही फक्त शरीर आणि मनाची नॅचरल रिॲक्शन असू शकते. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर सेक्स नंतर शरीरात काही हार्मोन्स रिलीज होतात. उदाहरणार्थ ऑक्सिटोसिन हा हार्मोन इमोशनल बॉन्डिंग वाढवतो. त्यामुळे काही लोकांना कडल किंवा क्लोजनेस जास्त आवडतो. दुसरीकडे शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं आणि काही पुरुषांमध्ये इजॅक्युलेशन नंतर प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन वाढतो, ज्यामध्ये थोडीशी झोप किंवा शांत राहण्याची इच्छा असते. म्हणूनच कधी कधी कपल्समध्ये छोटी मिसअंडरस्टँडिंग निर्माण होऊ शकते. एक पार्टनर जवळीक शोधत असतो तर दुसरा शांतता शोधत. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. जर कपल्स एकमेकांच्या फिलिंग्स आणि प्रेफरन्स समजून घेत असतील तर ही गोष्ट रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम बनत नाही. आता दुसरा इंटरेस्टिंग मुद्दा, इंटिमसी आधी कपल्सना काय जास्त आवडतं? स्लो रोमॅन्टिक बिल्डअप की स्पॉन्टेनियस पॅशन? डॉक्टर मुंदडा सांगतात की दोन्ही प्रकार पूर्णपणे नॉर्मल आहे. काही कपल्सना हळूहळू तयार होणारे रोमॅन्टिक मूड आवडू शकतो, जसं की हलकं बोलणं, स्पर्श करणं, किस करणं, फोरप्ले करणं किंवा थोडा वेळ एकत्र घालवणं. यामुळे इंटिमसी अधिक रोमॅन्टिक आणि इमोशनल होते, कनेक्टिव्हिटी वाटू शकते. पण काही कपल्सला अचानक आलेले पॅशन देखील खूप एक्साइटिंग वाटते. एखादा स्पॉन्टेनियस मुवमेंट, अचानक प्लेफुल मूड यामुळे इंटिमसी सुरू होते. असा प्रकार रिलेशनशिपमध्ये थ्रिल आणि एक्साइटमेंट ठेवू शकतो. खरं पाहिलं तर इंटिमसीचा एक परफेक्ट फॉर्म्युला नसतो. काही वेळा स्लो रोमॅन्स सुंदर वाटतो, तर काही वेळा स्पॉन्टेनियस मुवमेंट रिलेशनशिपमध्ये स्पार्क निर्माण करतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की हेल्दी रिलेशनशिपमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट, ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग. जर पार्टनर एकमेकांच्या फिलिंग, स्पेस आणि एक्सपेक्टेशन समजून घेत असतील तर इंटिमसी अधिक नॅचरल आणि एन्जॉयबल होते. सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये फक्त फिजिकल ॲक्ट नसते, त्यामध्ये इमोशनल कनेक्शन, कम्युनिकेशन आणि म्युच्युअल रिस्पेक्ट या गोष्टी इक्वली महत्त्वाच्या असतात. म्हणूनच सेक्स नंतर कडल करायचं की थोडा स्पेस घ्यायचा, किंवा इंटिमसी आधी स्लो रोमॅन्स करायचा की स्पॉन्टेनियस मुवमेंट एन्जॉय करायचा, हे प्रत्येक कपलसाठी वेगळं असू शकतं. जर कपल एकमेकांशी मोकळेपणाने बोलत असतील आणि एकमेकांच्या कम्फर्टचा आदर करत असतील तर रिलेशनशिप अधिक मजबूत होऊ शकतं. जर तुम्हाला सेक्शुअल हेल्थ, इंटिमसी आणि रिलेशनशिप बाबत काही शंका असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. डॉक्टर मुंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक येथे तुम्ही योग्य मार्गदर्शन मिळवू शकता.
अशाच प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.